सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टसाठी हा होत आहे, म्हणजे उद्या आहे 15 ऑगस्ट, तर हा आहे आदल्या दिवशीचा ब्लॉग. म्हणजे तुम्हाला 15 ऑगस्ट सकाळी तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी काय काय केलेलं आहे आणि कोण कोण माझ्यासारखं शाळेला जाऊन 15 ऑगस्टला झेंडावंदनला न बुडवता रेग्युलरली जात आहे, त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की पुढे बघा की काय काय होतं ह्या ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा, इथं आरू मॅडम आलेल्या आहेत आणि तिला जरा आगाऊपणा करत आहे, तर तिला जरा इग्नोर करा. तिला बाबांनी झेंडा घेऊन दिलेला आहे आणि तिच्या हातातल्या जे बांगड्या आहेत ना ते पण तिरंगाच्या बाबांनी घेऊन दिलेले आहेत आणि हे तिनं शूज घेतलेला आहे न्यू. आणि बघा ते म्हणजे किती किती आगाऊपणा करावं एखाद्या टकल्या बाळानं, तिला खूप खुशी होत होती. त्याच्यानंतर आरूचा आगाऊपणा बघत बघत मी इकडं बघितलं तर काय देवीच्या मंदिराला एवढी सुंदर लाईटिंग लावलेली आहे. आणि इथं ना ते थोडेसे आय थिंक महानगरपालिकेचे असेल, तेवढं मला माहिती नाही. तर त्यांनी तसं झेंडा वगैरे ते लावत होते, करत होते, म्हणजे ती अशी पट्टी लावत होते. ती इतकी म्हणजे छान दिसत होतं. आणि बघा ना, म्हणजे इथं एवढे सुंदर सुंदर स्टॉल लावले होते. मी सामान घेतलेलं आहे गाईज, सॉरी बट मला व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही. सध्याला राखीमुळे मला इतका अवघड होत आहे ना, पण तरी पण बघा हे असं एवढे सुंदर सुंदर झेंडे, ब्रोच, बांगड्या, खूप काही काही इतकं वेगळं, इतकं सुंदर सुंदर विकायला घेतलेलं आहे गाईज. एवढं छान छान ते तुम्हाला मी सांगू शकत नाही. एवढे सुंदर सुंदर दुकान लागले होते ना गाईज, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ह्यांनी तसं लावायचा प्रयत्न करत होते, वारा येत होता. आणि अशी सगळीकडे इथं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोच वगैरे, स्टॅम्प आणि हातात घालायच्या बांगड्या, ब्रासलेट मी पण घेतलेला आहे गाईज, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर गाईज मला असं विचार आला की मी ब्लॉग तर बनवत आहे, पण माझा चेहराच का दाखवला नाही थोडा वेळ झाला. म्हणून मी ब्लॉगमध्ये म्हणलं की चला आपण काम करून पण आपला अवतार कसा झालेला आहे तर ते शूट करावं. माझ्यासमोर लोक बसले होते म्हणून मी काहीच बोलले नाही. त्याच्यानंतर काही जिथं बघा हे झेंडा लावलेला होता, म्हणजे हे लावून पूर्ण झालं होतं. आणि लाईटिंग तर बघा तुम्ही काहीच, फक्त ते झेंड्याची लाईटिंग बघा, हे अंधारात तुम्हाला जास्त सुंदर दिसणार आहे. ते मी ॲड करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाईजला सगळं दाखवणार आहे मी, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर गाईज 15 ऑगस्टची इतकी जास्त गर्दी आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आता सध्याला रेन चालू आहे, बघा तुम्ही बघू शकतो. पाऊस पडल्यामुळे थोडं तरी थंड आहे, नाहीतर एवढी गर्दी होती ना की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. आणि मला खूप छान वाटलेलं आहे. आणि मी तुम्हाला गोलाईचं फायनल रिझल्ट दाखवते, पण ते आत्ता नाही दाखवणार, दुकान बंद करताना दाखवते, कारण की तेव्हा थोडंसं गर्दी कमी झालेली असते आणि त्याचं लुक इतकं सुंदर असतं ना, तर मी तुम्हाला ते नंतर दाखवणार. आणि त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्णपणे बघावा लागणार आहे. तर मी 15 ऑगस्टचा जास्त काही बनवू शकले नाही गाईज, कारण की मी राखीच्या मालामध्ये लावण्यामध्ये बिझी होते आणि त्याच्यामुळं मला जमलंच नाही आहे. आणि तरी मी जसं जमलं तसं शूट केलं, कारण की हे सगळं प्रिपेअर करायलाच मला खूप जास्त टाईम लागला आणि त्याच्यामुळं मला जमलंच नाही. त्याच्यामुळं माझा असा विचार आहे की ह्याच्यानंतरचे म्हणजे राखीचं थोडंसं मला एक्सक्यूज द्या, थोडंसं मला टाईम द्या. राखीच्या नंतरचे जे पण सण येतील त्याचा ब्लॉग तुम्हाला इतका सुंदर भेटणार आहे की बस, त्याच्यासाठी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता तोपर्यंत तुम्हाला 15 ऑगस्टला छोटासा ब्लॉग आलेला. उद्या सकाळी पण उद्या सकाळी मी जाणार आहे गेट रेडी विथ मी करून रॅलीसाठी 15 ऑगस्टसाठी. तर तो ब्लॉग स्पेशली तुमच्यासाठी मी करणार आहे. टाईमातला टाईम काढून सकाळी लवकर उठून करणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि 15 ऑगस्टचा आरू आल्यामुळे किंवा मी तुम्हाला आरूला म्हणजे आरू आली होती आणि ते शाळेचा वगैरे युनिफॉर्म हे ते घेऊन गेली, ते करून गेली, त्याच्यामुळं तो एक वेगळा भाग दाखवला मी तुम्हाला. त्याच्यामुळं तर गाईज तयार राहावा, तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवणार आहे. तर टॅन किती सुंदर दिसायला लागले बघा गाईज. आणि इथं लिहिलेलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. छान वाटले ना गाईज, बघा गोलाई किती सुंदर दिसत आहे. जे लातूरचे आहेत त्यांनी लवकरात लवकर तिरंगा झेंडाचा हार्ट कमेंट करा. तर गाईज मी तुम्हाला हे सांगत होते की त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला एक माझ्या म्हणजे शाळेतला एक छोटा किस्सा तुम्हाला मी शेअर करावं. तर मी जेव्हा लहानपणी शाळेत होते ना, तर आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे कधीच बुडवत नव्हतो. त्या दिवशी तर मी शाळेत जायचे म्हणजे जायचे. मला एखाद्या वेळेस जर वाटलं नाही तरी पण माझ्या भैयाला एवढं वाटायचं ना की जायलाच पाहिजे म्हणून, तर त्यानं घेऊनच जायचा काहीही केलं तरी. आणि आम्ही काय करायचं माहिती का, 15 ऑगस्टला माझे बाबा तर एवढं जास्त म्हणजे एकदम सुपर कूल डॅड होते. त्यांनी आम्हाला काय करायचे माहिती आहे का, गोलाईत घेऊन यायचे. तेव्हा आमचं दुकान राहायचं पण तेवढं आम्ही यायचो नाहीत ना,
तेव्हा आम्हाला गोलाईत घेऊन यायचे, तेव्हा आम्हाला शूज घेऊन द्यायचे, नवीन युनिफॉर्म, नवीन टाय. कोण 15 ऑगस्टला म्हणजे स्कूल चालू झाल्यावर नाही, 15 ऑगस्टला कोण युनिफॉर्म घेते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी पण तुमच्यासारखीच आहे जिनं 15 ऑगस्टपर्यंत वेट करून युनिफॉर्म घेते. 15 ऑगस्टलाच मग आम्ही घेत होतो युनिफॉर्म. 15 ऑगस्टला आम्ही नवीन शूज घेत होतो, ब्रोच घेत होतो, झेंडा, आणि बाबा खास माझ्यासाठी तिरंगाचे म्हणजे बांगड्या घेत होत्या. आता आरू आले होती तेव्हा मला माझ्या शाळेचे दिवस आठवले होते, आणि मी तुम्हाला तेव्हा कामात होते म्हणजे असं शेअर करू शकले नाही, म्हणून तुम्हाला आत्ता सांगा म्हणलं. मग मी जेव्हा जायचे ना शाळेला तेव्हा मी सकाळी उठायचे, सकाळी 6ला उठायचे, आणि सकाळी 6ला उठून आम्ही आवरायचो. आई मला मस्तपैकी सागर वहिनीची हेअरस्टाईल करून द्यायची, गजरा, सॉक्स, बिक्स, बांगड्या, ब्रोच, युनिफॉर्म, कडक इस्त्री केलेलं, असं एकदम एवढं भारी फील यायचं ना. तेव्हा झेंडावंदनला जायचो, तिथून आम्हाला काय काय भेटायचं ते खायला घेऊन यायचो. बिस्किटं भेटत होते आम्हाला, पार्लेची बिस्किटं, आम्ही ते घेऊन यायचो होतो. एवढी मजा यायची म्हणजे त्यासाठी एक वेगळीच एन्जॉयमेंट आणि वेगळीच मजा होती ती. वो दिन भी क्या दिन ते तशी गोष्ट आहे. म्हणजे ते जे दिवस होते ना ते दिवस होते. सॉरी गाईज, मी हे म्हणत होते की थोडंसं माल लावालावी असल्यामुळं, हे थोडंसं कामं असल्यामुळं मला घरी जाऊन व्हिडिओ बनवता येत नाही आहे. मग मला वाटलं की मी हे घरी जाऊन शूट करू शकत नाही, त्यामुळं मी असा विचार केला की मी इथंच व्हिडिओ शूट करावं. मला माहिती आहे गाडीचे तुम्हाला खूप आवाज येतात, खूप डिस्टर्बन्स आहेत, पण तुम्ही माझे म्हणजे एकदम फुल गाईज आहात आणि तुम्ही मला नक्की सपोर्ट करताल, आणि एवढी वेळेस तुम्ही माझं ॲडजस्ट करून घेताल त्याच्यासाठी. आणि हेच तुम्हाला माझं कॉलेजचं एक्सपिरियन्स म्हणजे शाळेचं एक एक्सपिरियन्स सांगायचं होतं, आणि त्या शाळेतल्या आठवणी तुमच्या पण काय काय होतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. मला माहिती आहे मी जास्त टाईम देऊ शकत नाही आहे, पण तरी तुम्हाला कसा वाटला तो ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं जर काही जोगायचं असेल तर ॲडजस्ट करून घ्या. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.